संघर्षातून समाजाला दिली स्वाभिमानाची दिशा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कृतज्ञ अभिवादन. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद प्रतिष्ठानतर्फे कोल्हापुरात स्मृतिदिनानिमित्त पुष्पहार अर्पण. अण्णाभाऊंच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन. कोल्हापूर दिनांक 18. प्रतिनिधी. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद प्रतिष्ठानच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राजारामपुरी येथील मातंग वसाहतीतील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रतिष्ठानचे विधी सल्लागार तथा सिटी क्रिमिनल बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट दत्ताजीराव कवाळेसो आणि प्राध्यापक गजानन भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी बंडा लोंढे म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वाट्याला बालपणापासून अत्यंत हलाखीचे जीवन आले. त्यांनी ओझी वाहिली, कोळसा वेचला, गिरणीत झाडू मारला आणि पोटासाठी प्रचंड संघर्ष केला. मात्र कोणत्याही संकटासमोर ते कधीही खचले नाहीत. संकटालाच संधी मानत त्यांनी आपल्या जिद्द, कष्ट आणि संघर्षाच्या बळावर यशाची शिखरे गाठली. त्यांच्या जीवन प्रवासातून आजच्या पिढीने प्रेरणा घेण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे प्रभू गायकवाड, प्रतिष्ठानचे सचिव विनायक पाटील, चंद्रकांत काळे, विनोद कांबळे, प्रवीण आजरेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे, प्रदेशाध्यक्ष राहुल गणेशाचार्य, अजय कांबळे, विनोद जगताप, शंकर बल्लाळ यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक विचार आणि संघर्षमय जीवन कार्याला यावेळी उपस्थितांनी अभिवादन करून त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.